तर कोयना धरणातून पाणी सोडावे लागणार आहे। त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट झाले आहे। कृष्णा आणि कोयना नदी काठावर शेकडो गाय बांधकाम आरोग्य समाज कल्याण विभागाला झुकते माप देण्यात आले आहे। अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड सातारा पोलिसांच्या ताब्यात। सातारा शहर गुन्हे शाखेची कामगिरी। सातारा MIDC मध्ये उद्योजकांना खंडी मागणाऱ्या सातारा जिल्ह्यातून तडीपार गुंडाला गावठी पिस्तुलासह सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्राधिकरण शाखेने ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून 2 जिवंत कारतूस पूर्णपणे धोक्यात आला आहे। काही ठिकाणी आधीच केलेल्या पिकांच्या पेरण्या पावसामुळे कुजल्या आहेत। भाताचे तरवे उगवले असले तरी त्यात पुरेशी वाढ झालेली नाही। त्यामुळे भात पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता वाढली आहे। घरकुलाचा हप्ता रखडला, लाभार्थी उघड्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष। सर्वांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने शासन विविध घरकुल योजना राबवत असले तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभार्थी ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे। घरकुल योजनेचा अंतिम हप्ता रखडल्याने शेकडो घरे अर्धवट राहिली असून अनेक कुटुंब दुसऱ्यांच्या घरात किंवा धोकादायक स्थितीत दिवस काढत आहेत। आशा सेविकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने। आशा सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी सातारा जिल्हा परिषदेसमोर आशा वर्कर्स युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली। आरोग्य योजनेचा भत्ता सरसकट सर्व आशांना मिळावा, ND सर्वे व कंटेनर सर्वेचा मोबदला मिळावा, रखडलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मोबदला द्यावा अशी मागणी यावेळी आशा सेविकांनी केली आहे। जांभे जमीन खरेदी प्रकरणात 5 जणांचे म्हणणे सादर। सातारा तालुक्यातील बहुचर्चित जांभे येथील 118 हेक्टर जमिनीच्या बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या दालनात मंगळवारी सुनावणी झाली। या प्रकरणामध्ये रमेश कावेडिया, युवराज कावेडिया, सविता कावेडिया, रिशा कावेडिया, हिमांशु दिघावकर यांनी आपली कागदपत्रे सादर केली। या प्रकरणातील अन्य 11 जणांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मागितला आहे। एकूण 5 जणांचे म्हणणे सादर झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी कळवले आहे। यवतेश्वर घाट रस्त्यात दरड कोसळण्याची भीती। सातारा शहर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे। या पावसामुळे सातारा कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाट रस्त्यात दरड कोसळण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत। मंगळवारी देखील घाटात दरड कोसळणे माती व झुडपे रस्त्यावर आली होती। पाण्यामुळे दगडही रस्त्यावर विखुरून पडले होते। त्यामुळे दुचाकीस्वारांना या ठिकाणी ये जा करताना कसरत करावी लागत होती। दरडींबरोबरच जुन्या खापरी नळाची पडझड झाली आहे। पावसात जोर अधिक असल्याने वाहनधारकांनी घाटातून प्रवास करताना सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। जिल्ह्यात भेसळखोरांनी हातपाय पसरले। दूध, मसाले, खाद्यतेल, मिठाईला भेसळीचा विळखा। खाद्यपदार्थांचा दर्जा खालावल्याने गंभीर आजार। जिल्ह्यात अन्न व जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दूध, मसाले, खाद्यतेल, मिठाई, फळे, पालेभाज्या, पाण्याच्या बाटल्यांपासून औषधापर्यंत या भेसळखोरीचा विळखा पडला आहे। भेसळखोरी एक संघटित गुन्हेगारीचा भाग बनत चालली आहे। खाद्यपदार्थांचा दर्जा खालावल्याने विविध आजार जडू लागले आहेत। अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई केल्या जात असल्या तरी भेसळखोरांनी जिल्ह्यात हातपाय पसरल्याचे चित्र दिसत आहे। नांदवळ तालुका कोरेगाव येथे झालेल्या 14 गायींचा मृत्यू विष बाधेमुळे। कोरेगाव तालुक्यात नांदवळ गावात एका शेतकऱ्याच्या 14 गायींचा 8 दिवसात मृत्यू झाल्याची घटना घडली होती। घटना घडल्यानंतर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी नुकतीच भेट देऊन पाहणी केली होती व गायींचे शवविच्छेदन करून रक्तासह अन्य नमुने तपासणीसाठी पुणे व हिसार येथील प्रयोगशाळेत पाठवले होते। त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून चाऱ्यामधून गायींच्या शरीरात नायट्रेट गेल्याने मृत्यू झाल्याचे कारण अहवालात मिळाले आहे। कास धरणावर बेजबाबदार पर्यटन, गमावून बसतात जीवन।
सातारा जिल्ह्याला निसर्गाचा समृद्ध वारसा लाभला आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून या निसर्ग सौंदर्याचे मुक्तपणे उधळण करू लागल्याने राज्यभरातील पर्यटकांची पावले महाबळेश्वर, पाचगणी, कास ठोसेकडे वळू लागले आहेत। अनेक पर्यटक संक्षिप्त पाळून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत असले तरी काही पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसतात। कास धरण परिसरात सुरू असलेली स्टंटबाजी धोक्याची ठरत आहे। या बेजबाबदारपणामुळे काही पर्यटक आपला जीव गमावून वाघाव तालुका कराड येथील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक पात्र शाळा ठरली असून सुद्धा गेल्या 3 वर्षापासून शाळेला मुख्याध्यापक मिळाला नाही। त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी आदर्श सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या दालनात धरणे आंदोलन केले। शिक्षण अधिकारी सातारा यांनी महिन्याच्या आत पूर्ण मुख्याध्यापक देऊ असे आश्वासन दिल्यानंतर मृत्यू झाला। हनुमंत रामचंद्र लगस वय 57 राहणार जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सध्या राहणार गोगलवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वारांचे नाव आहे। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।